झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। लाडकी बहीण लाडका भाऊ योजना दिल्यात, आता आम्हालाही लाडके व्यापारी म्हणा। पेन्शनसाठी व्यापाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांकडे हट्ट। महाराष्ट्रात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजना चांगल्याच गाजत आहेत। यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याने आता व्यापारी देखील पुढे सरसावलेत। आम्ही समाजाचा कमवता भाग असून आर्थिक कणा आहोत, त्यामुळे आम्हालाही लाडके व्यापारी संबोधून पेन्शन योजना जाहीर करावी अशी मागणी होते। विशेष म्हणजे राज्यात सर्वात आधी धुळे शहरातून ही मागणी पुढे आली असून एबीसीडी व्यापारी असोसिएशनच्या वतीने या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे राज्यातील सर्व घटकांकडे बारकाईने लक्ष देऊन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवित आहेत। मात्र असेच लक्ष शासनाने व्यापाऱ्यांकडेही द्यावे, कारण जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, वेट अँड मेजरमेंट टॅक्स, फूड लायसन्स टॅक्स, शॉप ॲक्ट असे विविध प्रकारचे टॅक्स भरून व्यापारी इमाने इतबारे उदरनिर्वाह करीत आहेत। परंतु शासनाने आजपर्यंत व्यापाऱ्यांसाठी कोणतीच योजना जाहीर केलेली नाही। याबाबत असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स धुळे अर्थात एबीसीडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोटेचा म्हणाले, महाराष्ट्र शासनाने या सर्व समाज घटकांबरोबर महाराष्ट्रातील लाडक्या व्यापाऱ्यांचा सुद्धा विचार करून महाराष्ट्रातल्या लाडक्या व्यापाऱ्यांना पेन्शन योजना जाहीर करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। आम्ही सुद्धा समाजाचे कमवते सपूत आहोत, म्हणून आम्ही एबीसीडी असोसिएशन धुळेतर्फे संपूर्ण महाराष्ट्र शासनाला जाहीर विनंती करत आहोत की महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांना सुद्धा त्वरित पेन्शन योजना जाहीर करावी। व्यवसायात नुकसान झाले किंवा व्यापाराचे अपघाती निधन झाले तर व्यापाऱ्यांचे संपूर्ण कुटुंब उघडे पडते। शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही। शासन आमच्या नफ्यात भागीदार असेल तर शासनाने आमच्या नुकसानीचीही जबाबदारी घ्यावी। अनेक वर्षांपासून मागणी करूनही शासन व्यापाऱ्यांना पेन्शन देत नाही। आमचाही लाडके व्यापारी म्हणून विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी सुभाष कोटेचा यांच्यासह गोकुळ बधान, सुधाकर पाचपुते, किशोर गिंदोळिया यांच्यासह पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।